तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आहे आपला तिसरा दिवस साऊथ इंडियातला आणि आज मी निघालोय मदुराई मधनं पुढे धनुषकोडीला, म्हणजे रामेश्वरम वर जाणार आहे। रामेश्वरम बघून परत ना दुसऱ्या दिवशी धनुषकोडी करायचं असं म्हणतोय मी। तर चला आमच्या सोबत गाडीन भैया आम्हाला सोडायला निघाली। आता कुठे जायचं आपण? आता सेलमच्या बस स्टँडला निघालो आता मी, आणि सेलमच्या बस स्टँड वरनं परत ना आपण जायचं कुठं मदुराई, डायरेक्ट मदुराईची बस। आणि मदुराईत परत ना ओला किंवा उबर, ओला बुक करायची म्हणते। ओला बुक करून ओलात ना ओला म्हणतोय काय ते रॅपिडो, हा ओलाच म्हणतोय। ओला बुक केला ना याच्या गावात 50-60 एक 1.5-2 लाख रुपये कोण घालवायचे त्याला। तर रॅपिडो बुक करायची आणि रॅपिडो बुक करून तिथनं जायचं, कारण बाहेरचा नवीन माणूस दिसला तर गंडाबगंडी लय होते इथं। बेंगलोर मध्ये तर कार्यकर्ता 1000 शॉट खाली आकडा बोलणार ती 40-50 किलोमीटर जायला। तर 2-4 किलोमीटर तिथनं लांब वाटतं ती ट्रेन स्टेशन। तर जाऊया आपण बस मध्ये आता बसल्यानंतर चालू करतो आणि पुढचा विषय जर्नी कशी कशी होती आपली बघूया। तर चलो। तर सध्या मी मदुराईच्या गाडीत आलेला इथं बसलो, कारण आर्यननं जसं स्टँडवर सोडलं मला तसं इथं डायरेक्ट गाडी लागलेली होती। गाडी लागल्या म्हणल्यावर लगेच आता चढलो आणि आत येऊन बसलो। आता डायरेक्ट आपण जायचं मदुराई। मदुराईला गेल्यानंतर तिथनं परत ट्रेन आहे, माझ्या मते रामेश्वरम, तिथनं ट्रेननं रामेश्वरम। बघू आपल्याला पंबन ब्रिज बघायला भेटला तर भेटेल, नाही तर मग संध्याकाळ जास्त झाली तर विषय जरा हार्ड होऊन जाईल। तर हाय सुखकर प्रवास आहे, एक 300-350 किलोमीटरचा प्रवास आहे आपला इथला। बघूया कसा कसा प्रवास होतो इथनं। आणि आपला आर्यनला तर सोडून गेलाय विमान मोडवर, आपला म्हणजे वैभ्याच्या भाषेत विमान मोडवर आपला टाकलाय मोबाईल। तर चला, आणि इथं काय कोणाला आपली भाषा जास्त काही कळत नाही, त्यामुळं हिंदी पण जास्त कळत नाही कोणाला इथं, तेवढा विषय होतोय। म्हणून आपण जरा फुकून आपली पावलं टाकायची, सुट्टी द्यायची नाही। तर चलो बघूया पुढं असा विषय आहे, अशी बस आहे असा विषय बसचा। आणि कंडक्टर येईल, कंडक्टर आल्यानंतर त्याकडे आपण तिकीट काढू। आणि सकाळी गच्च नाश्ता केला त्यामुळे आता बुका बिका काय लवकर लागणार नाहीत आपल्याला। आता जाऊन मदुराईमध्येच काहीतरी खायचं, तर चालायचं तेवढं। तर विषय असा झालाय की सेलम टू मदुराई तिकीट आहे 193 रुपये फक्त। आणि इथं आपल्यासारखं नाही, म्हणजे विषय नाही, तिकीट फक्त सांभाळून ठेवायचं इथं मदुराई पर्यंत पोहोचस तोपर्यंत। आणि 193 म्हणजे काहीच नाही, माझ्या मते 300-350 किलोमीटर होगा सेलम टू मदुराई या 250, हा म्हणजे 200-250 किलोमीटर आहे। 193 रुपये मध्ये 250 किलोमीटर म्हणजे लय स्वस्तात पडते आपल्याला। तर खरंच खूप भारी आहे। डायरेक्ट ये बस डायरेक्ट जाती है या स्टॉप लेती है, डायरेक्ट मदुराई में उतरे जाकर। अभी 3 स्टॉप है क्या? मेन स्टॉप है वो 3, म्हणजे 3 स्टॉप मेन आहे। आणि कार्यकर्ता भेटला इथं आपल्याला, जरा हिंदी येतं त्याला, म्हणजे विषय हार्ड आहे ते आहे। तर यांच्यासोबत जर्नी चालू आपली, जाता जाता बघू आपण माहिती घेत जाऊ यांच्यासोबत। आणि खरंच खूप भारी आहे असं प्रवास, आणि तिकडलं वातावरण वगैरे बघून डोळ्याचं पारणं फिटून गेलं आपल्या। एकदम कडक वातावरण आहे, नाद करते का असा विषय येतला। तर चला आता जरा डोंगर दऱ्या इकडे तिकडे बघत जातो आता पुढे। आम्ही थांबलोया, कुठे थांबलोय मला माहित नाही, तर गावाचं नाव काय केळत माहिती मला, पण पुढे एक डोंगर आहे दचक्यावर, दिसला असेल नसेल। पण इथं जरा पाणी बाटली वगैरे घेतो आणि बाकीचा प्रोग्राम उरकू, आणि बसमध्ये लगेच बसायला पाहिजे आपल्याला। जिथं जागा होती तिथं बसायला जाऊन लगेच पाणी बाटली खरेदी करतो। गर्दी आहे तर जाम गर्दी आहे गच्च, आधी खरेदी करतो मग जातो। किती रुपयाला विचारा पाहिजे, गर्दी जाम आहे एवढं। एकच दुकान नाही, आसपास दुकान बी नाही तिथं कुठं काय। बघूया, हा इकडं आपण घेतो काहीतरी। 2 मिनिटं। सो आता काय जाऊ, काय आहे एक्सक्यूज मी, फ्रुटी
ब्रिटानिया, एक्सक्यूज मी. हो, फ्रुटी फ्रुटी किती रुपयाला आता बाटली मला माहित नाही काय. 40 रुपये वर काढून ठेवतो, परत ना लागलं तर. हाऊ मच प्राइस, कितने के वो? हा दे, असू दे. एकच बाटली घ्यायची आपल्याला. इथं जरा विषय असा होतोय, प्रॉब्लेम येतो जरा, भाषेचा प्रॉब्लेम येतो इथे, लवकर कळत नाही भाषा वगैरे काय कोणाला. मग आता फ्रुटी घेतल्या, बाद झालं तेवढंच. आणि इकडं वातावरण एकदम असं कडक असतंय, उकाडतंय लय, म्हणजे असं कडकनाथ कोंबडीगत वातावरण असतं इकडं, उकाडतंय लय. बस जरा जरी स्लो झाली बस तर असं एकदम असं घामाचं लॉट येते अंगावर, एवढा विषय हार्ड होतो. आणि रस्त्याचा विषय म्हणजे स्पीड ब्रेकर आला तरच तुम्हाला हादरा बसणार, आता हादरा बसायचा संबंध येत ना तुम्हाला, एवढं क्वालिटी वातावरण येतलं. हाय आपलं निवांतपैकी चालू आहे. आता जिथं आपण ज्या सीटवर उतरलं त्या सीटवर जाऊन बसायचं पुन्हा एकदा, आणि एक चांगली झोप निघाली माझी, बऱ्यापैकी झोप चांगलीच निघाली माझी. तर ओके डन. वातावरण अजून किती वेळ लागतोय काय माहिती, 2-3 तास झालं, 2 तास तरी झालं प्रवास चालू आहे. अजून 1 तास 2 तास लागलं तर मदुराई मध्येच स्टे करायचा आजचे दिवस. उद्याला सकाळी बघू रामेश्वरम जायचं. तर बस चालू होईल थोड्या वेळात, सगळं खाली उतरले सगळे कार्यकर्ते. बस झालं, आता थांबतो जरा आणि फ्रुटी पिऊन झोपतो आता. आणि बाय बाय, टाटा. मदुराईमध्ये पोहोचलोय आणि मीनाक्षी मंदिराकडे निघालोय, टेम्पलकडे त्या. तर त्याच्या अगोदर कुठेतरी रूम घ्यायची आणि रूम घेऊन फ्रेश होऊन परत दर्शनासाठी जायचं आहे. तर 150 रुपये भाडं सांगितलंय दादारावांनी रिक्षाचं. 150 रुपये घ्या आणि 150 रुपयामध्ये तिथनं सोडते. जरा जास्त महाग पडतंय, पण पर्याय नाही. तुम्ही जर सोलो ब्लॉगिंग करत असला तर तुम्हाला खर्चाची बाजू पण जरा उचलावी लागेल. तर रूम पण बघायचं आपण, रूम एक स्वस्त मजबूत टिकावाची रूम पण भेटेल कुठं बघायचं. तर बघूया जाऊन पुढं कसा कसा विषय आपला होतो या. तर चला, वातावरण भेटलं एकदम खेळीमेळीचं वातावरण असं मला वाटतंय. भारी आहे, म्हणजे बघण्याजोगं मंदिर. तर मी व्हिडिओज बघितलंय खूप साऱ्या, आणि आतलं मंदिरातलं काही शूटिंग वगैरे करून देत नाही. ते बाहेरचं ते त्यांचं काय असतं की ते असं मोठं काय म्हणते त्याला, ते तिथं गेलो ना वाचून सांगतो तुम्हाला काय म्हणते त्याला. तर ते पण बघूया, ते सगळ्यात भारी असं म्हणते ती. सिटी कशी आहे वाटते, सिटी दुकानं वगैरे, पण आपल्याला यातली नावं वगैरे काही यांची कळत नाही. तर सिटी भरपूर मोठी आहे, सिटी मदुराई सिटी मोठी आहे, फिरण्याजोगं भरपूर आहे इथं. आपण करू दर्शन घेऊन आल्यानंतर आज रातच्या रात इथंच राहायचं म्हटलं, एक्सप्लोर करू सगळं इथलं आसपासचं. ड्रॅगॉनचं अजून येणे बॅनर इथं लावलाय, ड्रॅगॉन आहे कुठला आहे त्याचं ना. तर मंदिरापाशी आलो, इथं मग गाडी आहे का नाही, तर उतरलो आणि उतरून जाऊ मंदिराकडे. आता यांचं पेमेंट करतो 150 रुपये. मी काम चालू वाटतं यायला, मी तरी बघितलेलं काम चालू आहे. पेमेंट करतो यांचं आणि मग जातो पुढं. तर धन्यवाद. काय थँक्यू. हमारी भाषा में उसे धन्यवाद बोलते हैं, थँक्यू गो. हाँ मराठी मराठी मराठी. थँक्यू, धन्यवाद. चला. सो फायनली मी इथं रूम घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय इथं एक आरसा असा, आणि इथं काय मी टावेल घेतो होता तो इकडे टाकला. इथं टेबल आहे, इथं बी टेबल आहे, त्या टेबलच्या खाली माझंच टावेल आहे वाळत घातला. इथं टी व्ही वगैरे आहे, इकडं संडास बाथरूम आहे असा विषय यातला. आणि इथं पंखा आणि डबल बेड आहे. तर सिंगल बेडचा मागितलेला, पण त्यांनी म्हणली सिंगल बेड अवेलेबल नाही, पण तुम्ही सिंगल बेडचं यूज करा. आणि या रूमचं भाडं आहे 1000 रुपये. तर रूम आपल्याला भेटलेली आहे, आणि इंटरनॅशनल गेस्ट रूम म्हणून हॉटेलचं नाव आहे. इथं चौकात आल्यावर मदुराईपासून तिथं तुम्हाला ऑटोवाला मीनाक्षी देवीच्या मंदिरापासून सोडल. तिथनं सरळ चालू झालं की इथं कोपऱ्यावर इथे एक ट्रॅफिकवाला उभा राहिलेला असतो, तिथं तुम्हाला ही भेटून जाईल हॉटेल. तर चला जातो आता, जाऊन
मंदिराकडे निघालो आता. इथं गाठले वाटते लोक. तर चलो जाऊन ही चावी आपली घेऊया आणि लॉक करूया रूम. सॉरी माय मिस्टेक, सॉरी मी भूल गया था वो. तर आईच्या गावात जरा टेन्शन मध्ये असल्यामुळे मी जरा तिथं लॉक करायची प्रेस करायचं विसरलो. चालायचं त्या ताईंनी सांगितलं प्रेस करा आणि मग तुमची खाली मारा तिकडे जाऊन. तर आता जरा मदुराई शहर आपण फिरून येऊया. तर झालं इथलं सगळा कार्यक्रम, रूम वगैरे आपण घेतल्या सगळी. रूमची चावी खिशात टाकतो आणि मी जरा जाऊन मंदिरात दर्शन घेऊन जातो आता. आता पाऊस पण उघडलाय, मगाशी पाऊस होता जरा जास्त, आता पाऊस वगैरे उघडलाय. तर चला नॉइज कॅन्सलेशन चालू केल्यामुळे तुम्हाला जास्त वाहनांचा आवाज येणार नाही इकडे तिकडे केलेला. चला मी मला नाही ते कोणाला तर पोलीस काका कोणाला तर काय दंगा करायला लागले ते. तू तिकडे जा म्हणायला लागले ते. आणि इकडे सिस्टम वेगळी आहे, माईक वगैरे लावली ती आणि बोलून पोलीस काका सांगते ते तू तिकडे निघाल, गाडीचा नंबर घेते ती आणि सांगते ती तू इकडे जा, तू तिकडे जा, असा विषय इथं. आणि भारी एकदम वातावरण. आता पाऊस पडून गेल्यामुळे जरा बरं वाटतं इथं वातावरण. बॅग माझी सगळी ठेवली मी आता कुठं हॉटेलवर. आणि हॉटेलचं काय नको, काय तर आसपासचं बघून घेतो, आसपास असा विषय आहे. हा हे एक मॉल कुठला तर आहे. तर चला आता मंदिराकडे प्रस्थान करतो. माझं मंदिरापाशी जातो, मंदिरात दर्शन घेतो मीनाक्षी देवीचं. आणि आता काय कॅमेरा वगैरे अलाउड नाही, मग सगळं गॅजेट वगैरे ह्या बॅगेत ठेवलं माझ्या. ते गॅजेट डायरेक्ट तिथे याचं आणि बघू प्रसाद वगैरे खाऊन सगळं तिथलं बघून सगळा कार्यक्रम करून परत याचं रूमवर थांबायचं. आणि उद्या सकाळी मला रेल्वे स्टेशनवर जायचं आहे. इथनं गुगल मॅपवर टाकलं तर जातं या, त्यामुळे आता काय जास्त विचारत बसायची गोष्ट नाही. मगाशी पण गुगल मॅपवरच बघितलं हॉटेल इथं कुठं आहे. यांना काय भाषा समजत नाही आपली आणि आपण बोलायला कळत नाही, ती बोलायला आपल्याला काय कळत नाही, असा विषय होतोय. त्यामुळं येताना एक तुमचं म्हणजे असं तुम्ही धीरच देऊन या की बाबा मी जाणार आणि एकटा सगळा विषय करणार. तर असं चला आता मंदिराकडे जातो. मंदिरात गेल्यानंतर पुढं कसा विषय होतो पुढचा ते बघूया आपण. तर चला जाऊया पुढं. आणि सध्या मीनाक्षी देवीच्या मंदिराच्या बरोबर समोर आहे. कुठलं गेट आहे, पश्चिमचं गेट आहे का पूर्वेचं आहे कुठलाही माहित नाही मला. काम चालू आहे इथं, तुम्हाला काय जास्त बघायला भेटणार नाही इथं. आता आत वगैरे हा पश्चिम द्वार आहे, वेस्ट टावर असं लिहिलंय. पश्चिम द्वारापाशी आलोय मी इथं. आणि मोबाईल वगैरे सगळं तुमचं त्या गेटवरच जमा करायला लागतं तुम्हाला, आत काय सोडत नाही तुम्हाला. आणि सगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट वगैरे तुमचं असतील ती, तुमचं सगळं इलेक्ट्रॉनिक गॅजेट वगैरे काय असेल ती एका बॅग मध्ये पॅक करा. तिथे गेल्यानंतर लॉकर देते ती, त्या लॉकर मध्ये टाकायचं, आज जायचं, दर्शन घ्यायचं, दर्शन घेऊन मागे यायचं. तर एवढी काय गर्दी वगैरे नाही आज, कारण मी हॉलिडे दिवशी आलो नाही. हॉलिडे दिवशी आलं तर तुम्हाला जास्त गर्दी बघायला भेटेल. आणि इकडं काय संतान जैन मंदिर आहे इकडं वाटतं. तर चला आरती वगैरे चालू हा जोरात आहे. तर चला इथलं एक सिनेमॅटिक व्ह्यू धावतो, कारण कामच चालू आहे, सगळं झाकून ठेवलंय. अजून निम्म अर्ध काम व्हायचं आहे, त्यामुळं टावर बशी काय आपल्याला थांबायला लागणार नाही. तर सिनेमॅटिक इथनं धावतो तुम्हाला. आणि 2-3 माझं वैयक्तिक फोटो काढतो, त्याची वाट आमच्या घरातली बी खुश होणार नाही ती. तर चालतंय, टाटा बाय बाय. गॅजेट सगळे आज जमा करायला लागते. सो फायनली दर्शन माझं झालेलं आहे आणि मी आता निघालोय बाहेर. तर आतमध्ये विषय असा आहे, अरे हातानं कोरीव केलेल्या मूर्ती एवढ्या कडक आहे, त्या विषय हार्ड आहे एवढा. आणि ह्याला काय म्हणते गोपूर म्हणते. आता काय आत मी वाचलं तिथं पश्चिम गोपूर ह्या दरवाज्यात मी आत गेलतो. आणि इकडंच आमचं हॉटेल आहे, इथंच हॉटेलला स्टे केलाय मी. तर आता जरा मार्केटमध्ये फिरतो, जरा मार्केट पण धावतो इथला कसा विषय आहे मार्केटचा. आणि इथनं सिंदूर खरेदी करायचा असं काहीतरी विषय मला ऐकल्यागत झालतं, कुठल्या तरी व्हिडिओ बघितलेलं. तर आलोय, तर आता सिंदूर पण एखादा घेऊन जावा, घरातली तेवढीच खुश होऊन जातील. आणि जास्त करून शक्यतो इकडे तमिळच बोला, तो वेगळी भाषा कुठली कळत नाही इथं जास्त. हिंदी पण ठोकळ्या लोकांनी हिंदी कळत्या, एक तर इंग्लिश नाहीतर तमिळ, दोनच भाषा आहेत इथं. त्यामुळं एक तर तमिळ शिका ना तर इंग्लिश शिका. पप्पा उगाच मारत नाही तुम्हाला की इंग्लिश शिक, बाहेर गेलो नाही होईल ते होईल. त्यावेळेला आम्ही ऐकलं नाही, मराठी आपलं बोलत बसलो.
त्यामुळे असा विषय झाला. तरी पण आम्ही टोकं इंग्लिश बोलून हिंदी बोलून रिमिक्स करून त्यात मराठी बी घालून कसं तर समजवायचं लोकांनी विषय ऍड करायचा. तर आज बाहेरच्या बाहेर कुठं तर काहीतरी खायचं आणि बाहेरच्या बाहेरच खाऊन पिऊन आपलं सगळं निवांत झाले. तर दर्शन ओके मध्ये झालंय माझं. आज काय मोबाईल वगैरे त्याला अलाउड नाही, कारण आत मोबाईल लावून दिला तर तुम्ही व्हिडिओ बघूनच गपगुमानं ते सगळं आत्मसात करून कशाला येतात बघायला. त्यामुळे बाहेरनं व्हिडिओ केला तर चालतोय, पण बाहेर पण आता मंदिराचं काम चालू आहे. लाईटी लागली ते 2-4 तेवढ्या. जर पूर्ण काम झालं तर जास्त लाईट लागतात असं विषय घेतला. आणि झालं आता दर्शन वगैरे सगळं झालंय. तो आता बाहेरच काय ते खातो इथं. ब्रो इधर जिगर ठंडा किधर मिलेगा? जिगर ठंडा वो जूस, जिगर ठंडा जूस. हाँ जूस फ्रंट हा फ्रंट साइड काय. तर जिगर थंडा एकानं मला सजेस्ट केलं की तिथे गेला तर जिगर थंडा पे आणि मग सांग कसा कसा विषय होतो तिच्या जिगर थंड्याला. तर जातो पुढे जाऊन एक जिगर थंड्याचा एक चुसका मारतो. बघूया जिगर थंडा म्हणजे विषय तर काय. साईडला जातो नाही तर भांडगोळ उडवून टाकाय मला इथं. आधीच यांना गाड्या जमत नाही त्या. चला काका आल्याला काकाला विचारलेला आधी मी की इथं आपल्याला रूम कुठे भेटेल, पण रूम बिम काय तसलं विचारण्यापेक्षा आपलं मी डायरेक्ट गेलो. हॉटेल दिसलं, आत शिरलो आणि हॉटेल मी बुक केलं. तर फ्रंट साईडला ते जिगर थंडा भेटेल म्हणलं. तो कुठं भेटतो बघतो आता. जातो हो टाकतो जिगर थंडा कुठं आहे आणि जिगर थंडा पिताना जाऊतो आता कसा कसा जिगर थंडा असतो इथं. तर चलो. तर जिगर थंडा पिण्याच्या अगोदर म्हणलं जरा प्रसाद तर घ्यावा घरच्यांसाठी, घरची खुश करून टाकावी. त्यासाठी इथे घेतलाय मी प्रसाद. 410 रुपयाचा प्रसाद घेतलाय. घरचे आता किती खाणार आहे तेवढं खाते. भिन्न भिन्न प्रकारचं त्यात काय काय आहे ते घेतलंय. आता बघू कसं लागतंय काय लागतंय, मी पण काय बघितलं नाही. तर जिगर थंडा कुठं मिळते करूया. राम राम. कार्यकर्ता तडसच करतो, सुट्टी देऊन झाला या. तर जिगर थंडा, हा जिगर थंडा मला प्यायचा आहे जिगर थंडा. जाऊ खायला पनीर जाऊन देतात ना मला. तर इथं मला ते ज्यूस दिसल्याच झालं या. विचारून तर बघूया जिगर थंडा इथं मिळतो का. तर जिगर थंडा मिळाला तर प्यायचं आणि गपगुमान. हॉटेल पलीकडे जाय माझं इथे, जास्त लांब जाय. हो जिगर थंडा मिळता है क्या आपके पास? जिगर थंडा अंदर है क्या? तर हाय म्हणली ती, आज जाऊन विचारा. जिगर थंडा है ना, एक ग्लास ट्राय करणार आहे मुझे. तर ट्राय करून तर बघूया. सगळी म्हणते जिगर थंडा इथं मथुरा इथं आलाय तर जिगर थंडा पे. तर पिऊन तर बघूया कसा विषय जिगर थंड्याचा. जिगर थंडा 1 ग्लास. दादाराव लगेच कार्यक्रम चालू केला दादारावांनी. आता काय काय त्यांचे जिगर थंड्यात येतोय बघूया की. आईस्क्रीम येतोय काय जिगर थंडा मध्ये? बहुतेक आईस्क्रीमच घेतलंय. एक आईस्क्रीम बहुतेक त्यात आईस्क्रीम वगैरे काय 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 विषय येतोय मला माहित नाही, पण घेऊया आणि पिऊया. बहुतेक आईस्क्रीमच येते जिगर थंड्यात. जिगर थंडा असं बनवते ते. त्यात काय लाल पाणी टाकलं कुठलं तर आणि फ्रीज उघडाय गेलं आणि फ्रीज मधलं काय टाकतात काय माहिती. हा एक पै काहीतरी टाकलं त्यात. आणि आता दुसरं टोपान उघडून दुसरं काहीतरी टाकणार आहे. ओके म्हणजे 2 पाया काय तर त्या फ्रीज मधले टाकलं. चिल्ड जिगर थंडा मला वाटलं गरम असेल. नाही जिगर थंडा लिहिलं म्हणलं गारच असणार. ढवळायला लागले कान 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 कान. सुट्टी ना आता काका तडसच करतोय, सुट्टी देत ना आता. तर जिगर थंडा थोड्या वेळ आता तयार होईल आपला आणि पिऊन त्याची टेस्ट कशी आहे ती जाऊया आपण तुम्हाला. हाऊ मच प्राइस जिगर थंडा 1 ग्लास? 50 रुपीज. 50 रुपयाला 1 ग्लास आहे. तुम्ही पण आला तर इथे येऊन पिऊन जावा. आजोबा जिगर थंडा प्यायला लागले ती. जिगर थंडा जिगर थंडा पी रहे आप? जिगर थंडा. तर आजोबा तडच करायला लागले जिगर थंडा पिऊन. आणि मी बी आता जिगर थंडा. तर काकारावांनी सिनेमॅटिक पद्धतीने जिगर थंड्याचा 1 ग्लास दिलाय आपल्याकडे. आता जिगर थंडा होतोय का जिगर आपल्याला काय तडस करायला होतोय बघूया. तर जिगर थंडा बघतो कसा कसा विषय आहे याचा. असा ग्लास दिसतोय या. पितो यात सागर बिकर काय 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 XYZ सगळं आहे. ती आता खाऊन बघतो आणि मग सांगतो तुम्हाला कसा कसा विषय जिगर थंड्याचा. सो फायनली मी जिगर थंड्याचा स्वाद घेणार आहे आता थोड्याच वेळात.
बघूया जिगरदंडा म्हणजे आईस्क्रीमच आहे. फक्त ही कशाचा आईस्क्रीम आहे आपला खवा वगैरे आहे. व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे. तर केळं बी काय कळत नाही कोणाला इथली भाषा. ती कशाचा आहे माहिती आहे का आपला खवा असतो ना खवा खव्याचा जिगरदंडा आहे. यात भिन्न भिन्न प्रकारचं काय काय ज्यांनी टाकलंय मला पण माहित नाही. पण याचा स्वाद आपण खव्याचा पेढा खातो तसा आहे. विषय हार्ड आहे. तर इथं मी काय जिगरदंडा पेलो जिगरदंडा झाला माझा. आता जरा स्ट्रीट फूड कुठं खायला भेटते बघूया. इथं आहे दाद्याकडे पण ते जरा पाणी पिळते तुला सांगते त्यामुळे तिथं काय खाणार नाही मी. आणि आलो तर मार्केट फिरून यावं. सॉरी आलो तर इथं जरा मार्केट आहे म्हणलं मार्केट तर फिरून यावं. मार्केटमध्ये गर्दी जाम आहे आईच्या गावात. विषय गंभीर आहे मार्केटचा. आणि यानं काय माझी भाषा केळ पण कळत नाही त्यामुळं चालायचं तेवढं हळूहळू करत आपण जाऊया मार्केट बघूया. काय पसंत पडलं तरच घेणार नाही तर बाकीचा काय विषय घ्यायचा काय नाही सोडा सॉरी. तर काकाराव काय बसले चष्मा पाटे चष्मे काय लागले आणि जोरात आहे मार्केट. असं म्हणा गेलं तर पिशव्या मार्केट स्वस्त आहे का आधी बघूया. स्वस्त असेल तरच काहीतरी घ्यायचं नाही तर मग इथं घेण्यात काय आपला अर्थ नाही. उगाच एवढ्याला खस्त्या खात्याचं आणि इथं परत महागडा आयटम भेटत मग कसा विषय व्हायचा आपला. तर बरण्या बिरण्या जोरात आहे. फक्त इथं जरा भाषेचा प्रॉब्लेम होतोय बाकीचा काय प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. काय काय जण हिंदी कळत नाही आणि काय काय जण कळतं सगळं पण काही कळून घेण्याची त्यांची इच्छा नसत्या असा विषय आहे इथं. सॉरी लाइव नहीं यूट्यूब ब्लॉगिंग चालू है मेरा ब्लॉगिंग करना पड़ता है पापी पेट का सवाल है अपने. तर मार्केट फिरायला लागली इकडे तिकडं आणि मार्केटमध्ये अजून मला पसंत पडल असं काही दिसत नाही मला. 70 रुपए का ये बाल गणेश नाच रहा है और ये कितने का ये 20 को दे दो अभी ले लेता हूँ इसमें डाल दीजिए. 250 नहीं 2 पीस 50 रुपीस. हमको एक ही चाहिए मुझे एक ही बच्चा है अभी. तो ये हो गया चिंगळू केले खरेदी झाली जरा थोडीफार खरेदी करून टाकली. म्हटलं जाता जाता इथं दिसलं म्हटल्यावर घेऊन टाकूया. सो पैसे वर ठेवले का घेत नाही का इसकट असा विषय आहे गावात. पण इथल्या लोकांनी काय केलं पण माझी भाषा कळत नाही. आपलं मी लागले तालुसर करायला सोडायला पाहत. तर बरं आहे मार्केट म्हणा गेलो रिद्धीला घेतलं पाहिजे नाही रिद्धी परत नाही दंगा करायची. सो आजीला तापली का ओनर किधर है इसका ओनर हो कौन है इधर कौन है आप ही है क्या. हाँ ये कितने का है बैंगल्स 4 30 रुपए को 4 कौन सा भी ले लो. तर दादारावांच्या कडून आपण 30 रुपयाला त्या बांगड्या घेतल्या त्या इसमें डाल दीजिए 30 रुपीज ओनली. तर 60 रुपया अरे 30 बोला हाँ 60 रुपयाला 2. तर ये लीजिए. तर दादारावांच्याकडे बांगडे घेतले दिया सध्या. बोलो आपको कुछ बोलना है क्या. 10 रुपया चेंज है भैया 50 रुपया वापस कर. हाँ 10 रुपया हाँ. तर झालंय खरेदी आता सगळ्यांची खरेदी झाल्या. आता घरातल्याच काही खरेदी करा बाकीची. ओके थँक्यू. वेलकम. सो मार्केट मधली खरेदी मी केलेली आहे आता सध्या जस्टच खरेदी झाली माझी मार्केट मधली. आणि मार्केट मध्ये माल भरपूर आहे गच्च माल आहे कार्यकर्ते भरपूर आहेत आणि माल पण भरपूर आहे मार्केट मध्ये. म्हणजे माल म्हणजे ह्यो रे आपला याचा याच्या गावी काय आपलं बुडत नाही असं गेलं तरी चालतं आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. पायात पाणी येत नाही म्हणून तर ती घेतलंय मी. तर मार्केटच्या एंड पर्यंत आलोय मी आणि भरपूर सारं घेण्याजोगा इथनं मार्केट मधनं. पण मी थोडक्या किंचितच खरेदी केल्या जास्त खरेदी केली नाही मार्केट मधनं. हा सिंदूर घ्यायचा राहिला सगळ्यात महत्वाचं मला सांगितलेलं सिंदूर इथलं न्यायला पाहिजे. हाउ मच प्राइस सिंदूर हाँ सिंदूर 10 रुपया दे दीजिए एक. ये रखो क्या इधर रखो या इधर रखो. हाँ
ये कितने का है? 10 रुपए। हाँ दे दीजिए। सिंदूर है ना वो? क्या सिंदूर। काम रहा है टीवी में? हाँ टीव्ही में आजी काय लागली तिथं सिंदूर आणि 10 रुपये सिंदूर आहे म्हटलं ना, जरा घेऊया म्हटलं, 10 रुपये खर्च करूया इथं पण। ये लीजिए, थँक्यू। तर फायनली घेतलंय सिंदूर आणि पेमेंट करताना जरा माझा कॅमेरा वळतो इकडे तिकडे, तेवढं सांभाळून घ्या भावानो। युट्यूब चॅनल युट्यूब। सो झालंय आता याचं पण काय, आता ही इथनं घ्यायला लागतं असं मला म्हणलेली, मग मी आपल्या इथे घेतलंय। एक्सक्यूज मी दादाराव, जरा सारा तुम्ही जेवढं खरेदी करशील तेवढं तुम्हाला पैसे, फक्त पैसा पाहिजे तुमच्याकडे। पैसा गच असला तर विषय हार्ड होऊन जातोय। त्यामुळं येताना गच्चा खिस्सा गरम करून या, माझ्यासारखा एक 10-20 हजार रुपये आरामात उडवून जातील तुम्ही इथं, एवढं मार्केटमध्ये खरेदी करू शकता तुम्ही। तर झालंय आजच्या पुरतं एवढंच, आणि रजनीकांत सरांचा फोटो तिथं लावलाय त्या बॅनरवर। तर झालं मार्केटच्या त्या टोकाला जाऊन मी ह्या टोकाला पुन्हा एकदा आलोय, आणि आता निघालोय नीट गोल्ड मी रूमवर। रूमची चावी खिशातच आहे माझ्या, जायचं ओके ओपन करायचं आणि नीट गोल्ड जाऊन आता आरामात एडिटिंग करत बसायचं, कारण भरपूर सारं फुटेज आज मी घेतलं या, आणि भरपूर सारं अन्नग्रहण पण मी केलंय। आता स्ट्रीट फूड म्हणत निम्मार्ध फुटेज बी घेतलं नाही, निम्म्या अर्ध्याचं स्ट्रीट फूडचं एवढं मी खाल्लंय। आणि जिगर थंडा पेला ना माझा, जिगर पहिल्यांदा अर्धा गिरता थंडा झालता, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही एवढा। तर चला जातो आणि हॉटेलवर जाऊन बसतो। इथं मगाशी होतं तेव्हा पोलीस काका होतं, पोलीस काका अजून बी असतील इथंच, हाय ते अरे शिफ्ट मध्ये पोलीस काका बदललेला आहे तिथनं, आणि ते गाड्या बिड्या असं जाऊन देत नाही ती। तर फायनली आपण हॉटेलवर आपल्या आलेलो आहे, आता एंट्री करतो, हॉटेलवर जातो, आतमध्ये जातो, आतमध्ये जाऊन ब्लॉगचा एंड करतो। तर आजच्या पुरते एवढंच। तर उर्वरित प्रोग्राम मला उद्याच्याला बघायलाच भेटेल, काय काय विषय आहे, कसा विषय आहे तो। ओके, तर चला आजच्या पुरते एवढंच। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये, चलो।